10 जुलैला छत्रपती संभाजीनगरच्या छावणी पोलीस स्टेशनच्या पथकानं पडेगाव भागातल्या एका टाईट सिक्युरिटी असलेल्या बंगल्यावर धाड टाकली। या बंगल्यात रायफलपासून कुकरीपर्यंत धारदार शस्त्र, 21 लाखांचं सोनं, 8 लाखांची चांदी, 45 विदेशी दारूच्या बाटल्या आणि कोट्यवधी रुपयांची कॅश एवढं मोठं घबाड सापडलं। मग या बंगल्याच्या मालकाचं नाव ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला। 15 जून 2026ला संभाजीनगरात बाबा फर्जन नावाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता। तोच बाबा फर्जन या बंगल्याचा मालक होता। बाबा फर्जन संभाजीनगरात एकेकाळी या नावाची दहशत होती। या बाबाच्या बंगल्यावरूनच संभाजीनगरची सगळी सूत्र हलायची। बंगल्यात बाबाचा दरबार भरायचा आणि त्यात करोडोंच्या प्रॉपर्टीचे वाद मिटायचे। बाबाचं नाव ऐकलं की शहरातले मोठमोठे रामपुरी भाई सुद्धा थरथर कापायचे। बाबा फर्जनचा दरारा एवढा होता की एखाद्याला निवडून यायचं असेल तर आधी बाबाच्या बंगल्यावर जावंच लागायचं। नाही गेला तर निकालात त्याचा टांगा पलटीच व्हायचा। MIDC मधल्या सगळ्या कंपन्यांमध्ये बाबाचाच शिक्का चालायचा। जमीन खरेदी आणि विक्री करायची असली तरी बाबा फर्जनची परवानगी लागायची। पैसा एवढा होता की बॉलिवूडचे स्टार वापरतात त्या गाड्या बाबा वापरायचा। त्याच्या दरबारात येणारा एकही माणूस रिकाम्या हातानं जात नव्हता। पण एक चूक झाली आणि बाबा फर्जनची दहशत संपली। त्याच्याकडे पैसा तर होता, पण मरताना त्याच्याजवळ कुटुंबातलं कोणीही नव्हतं। संभाजीनगरमध्ये त्याच्या बंगल्यातून हे घबाड सापडल्यानंतर या डॉन बाबा फर्जनचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय। बाबा फर्जन नक्की कोण होता, संभाजीनगरात त्याची दहशत कशी होती, त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। संभाजीनगर शहराला लागूनच असलेल्या पडेगाव भागात 1 एकर परिसरात बांधलेला एक बंगला आहे। चारही बाजूंनी दाट झाडी आणि त्याच्या आत उंच कंपाऊंड। ह्या कंपाऊंडला 4 गेट आहेत, पण आत यायला परवानगी अगदी बोटावर मोजण्या इतक्याच लोकांना। बाहेरच्या माणसाला आत काय चाललंय ह्याचा कसलाच अंदाज येत नव्हता। 1 एकरच्या या बंगल्यात सगळ्या सोयी उपलब्ध होत्या। याच बंगल्यातून खूप मोठा पैसा दुसऱ्या शहरात नेला जाणार असल्याची पोलिसांना टीप मिळाली। याच टीपवरून 10 जुलैच्या रात्री संभाजीनगर पोलिसांनी बंगल्यावर छापा टाकला। बंगल्यातल्या हॉल, किचन आणि बेडरूममध्ये पोलिसांना काहीही मिळालं नाही, पण आतल्या बाजूला असणाऱ्या 2 खोल्यांना कुलूप होतं। बंगल्याची देखभाल करणाऱ्या माणसांनी पोलिसांना या खोलीत जाण्यासाठी अडवलं, पण पोलीस कुलूप तोडून आत शिरले आणि आतलं दृश्य पाहून पोलीस सुद्धा चक्रावले। एका खोलीत 4 रायफल्स, 2 पिस्तुलं, 6350 जिवंत काडतुसं, तलवारी, चाकू, कुकऱ्या, भाले, फरसे, 21 लाखांचं सोनं, 8 लाखांची चांदी, 45 विदेशी दारूच्या बाटल्या सापडल्या। तर दुसऱ्या खोलीत कोठ्या आणि पांढऱ्या दोरीनं बांधलेले पेटारे होते। या पेटाऱ्यात 5,29,29,560 रुपयांची कॅश होती। या कॅशमध्ये 10, 20, 50, 100 आणि 500 रुपयांच्या जुन्या नोटा होत्या। कॅश काउंटिंगच्या 5 मशीन लावून सुद्धा ही कॅश मोजायला 14 तास लागले। पण या बंगल्याच्या मालकाचा गेल्या महिन्यात मृत्यू झाला होता। तेव्हा त्याच्या मृत्यूची ना बातमी आली ना कुठे चर्चा झाली, पण त्याच्याच बंगल्यातून हा सगळा मुद्देमाल सापडला आणि अख्ख्या संभाजीनगरात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली बाबा फर्जनच्या दहशतीची आणि त्याच्या इतिहासाची। संभाजीनगर शहर पूर्वी शहराच्या मध्यभागी असलेल्या बेगमपुऱ्यात एक टेकडी होती। शहरातले कित्येक पतंगबाज या टेकडीवर पतंग उडवायला यायचे। त्यात बडी लेनमध्ये राहणारा फर्जन सुद्धा असायचा। तसा हा फर्जन मूळचा पारसी समाजातला। त्याचे वडील शहरात आपला पारंपरिक हॉटेल आणि बेकरीचा व्यवसाय करायला आले होते। खरी पैसा अडका बक्कळ होता। फर्जनला क्रिकेट, फुटबॉल आणि हॉकी खेळण्याची आवड होती। रोज न चुकता व्यायाम करण्याच्या सवयीमुळे फर्जनचं शरीर बलदंड होतं। त्याचं घर मुस्लिम वस्तीत असल्यानं लहानपणापासूनच त्याचे अनेक मुस्लिम मित्र होते। तेव्हा शहरात हिंदू आणि मुस्लिम डॉन असायचे। फर्जन त्यातल्या मुस्लिम डॉन लोकांसोबत राहायचा, पण एकदा पतंग उडवतानाच त्याचे काही मुस्लिमांसोबत वाद झाले, ज्यानंतर त्याने हिंदू डॉनसोबत राहायला सुरुवात केली। मग फर्जननं स्वतःची एक टोळी उभी केली। आता त्याची टोळी चोऱ्या माऱ्या, छोट्या मोठ्या सुपाऱ्या असली कामं करत नव्हती। व्यवसायी बुद्धीच्या फर्जनचं टार्गेट मोठं होतं। निजामशाही गेल्यावर संभाजीनगर शहरातल्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या निजामाच्या जमिनी बाहेरून आलेले लोक ताब्यात घ्यायचे आणि त्यावर आपली मालकी दाखवणारे कागदपत्र तयार करून घ्यायचे। हा सगळ्यात जास्त पैसा देणारा धंदा असल्यानं फर्जन त्यात उतरला। त्याचे पंटर जमिनीवर ताबा मिळवायचे। एकदा ताबा मिळाला की जास्त भावात दुसऱ्याला विकायचे। याच कामात आधीपासूनच मोतीवाला ब्रदर्स ऍक्टिव्ह होते। त्यामुळे फर्जन आणि मोतीवाला गँगमध्ये संघर्ष व्हायचा। पण इथं
त्याच्या हिंदू डॉनच्या ओळखी कामी यायच्या. बजरंग दल, RSS अशा हिंदुत्ववादी संघटनांसाठी बाबा फर्जंद देणग्या द्यायचा. म्हणून या संघटनांमधले लोक त्याला मानायला लागले. त्याची लोकप्रियता एवढी वाढत गेली की लोक त्याला पारसी असतानाही हिंदू डॉन असंच म्हणायचे. या धंद्यात त्यानं थोड्याच वेळात अमाप पैसा कमवला. त्याने केळीबाग परिसरात बर्फाचा कारखाना सुरू केला. स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार आत्ता सत्तेत असलेले संभाजीनगरचे हिंदू नेते तेव्हा याच कारखान्यात बसायचे. लोकांची कामं करण्यासाठी लागणारा पैसा फर्जंद पुरवत असल्यानं हा कारखाना त्यांचा अड्डा झाला होता. बाबाचे काही पंटर नंतर वेगवेगळ्या पक्षात गेले आणि त्यांनी शहरात सत्ता मिळवली. पण त्यांच्यावरचा बाबाचा कंट्रोल कधीही कमी झाला नाही. शहरातल्या राजकारणाचा प्रत्येक निर्णय फर्जंदच्या बंगल्यावरच घेतला जायचा. त्यावेळी त्याचा बंगला बडी लेनमध्येच होता. त्याच्या घराबाहेर मांडवलीसाठी लोकांच्या रांगा लागायच्या. बाबा फर्जंदची हिंदुत्ववादी भूमिका दिवसेंदिवस वाढत जात होती. मोठमोठ्या हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यक्रमाला तो देणग्या द्यायचा. त्याच्या बंगल्यावर हिंदुत्ववादी नेत्यांची रेलचेल असायची. अशातच साल उजाडलं 1988चं. महापालिकेच्या निवडणुकीत झालेल्या राड्यानंतर शहरात दंगली उसळल्या. स्थानिक पत्रकारांच्या मते तेव्हा मुस्लिमांच्या 2-3 हजार तरुणांनी बाबा फर्जंदच्या बंगल्यावर हल्ला केला होता. पण त्यावेळी बाबाने बंगल्याच्या गच्चीवरून रायफलला फायरिंग केली, ज्यामुळे त्याला मारायला आलेले सगळे लोक पळून गेले. या घटनेनंतर बाबाने स्वतःच्या सुरक्षेसाठी स्टेनगन असलेले 2 सुरक्षा रक्षक आपल्या बंगल्याबाहेर ठेवले होते. पण हिंदुत्ववादी इमेज मोठी होत असतानाच बाबाचं जमिनीच्या पजेशनच्या माध्यमातून पैसा कमावणं सुरूच होतं. त्या काळात संभाजीनगर औद्योगिक शहर म्हणून झपाट्यानं वाढत होतं. वाळूज MIDC मध्ये भूसंपादनाच्या आधी जमिनी घेऊन बाबानं बराच पैसा कमावला होता. पण आता त्याला कंपन्यांकडून पैसा काढायचा होता. तेव्हा MIDC मध्ये नवीन आलेल्या पण बरेच कामगार असलेल्या व्हिडिओकॉन आणि काही कंपन्यांमध्ये बाबाने कामगार युनियन संघटना काढली. त्याच्या माध्यमातून त्यानं कित्येकांना नोकऱ्या तर लावून दिल्या, पण सोबतच कंपन्यांकडून सुद्धा मोठा पैसा मिळवला. पैसा आल्यानंतर बाबाने त्याचं राहणीमान बदललं. अंगात पांढरी शुभ्र पठाणी, दाढी आणि पिळदार मिशा तो ठेवायला लागला. त्या काही त्याची तुलना मुंबईच्या हाजी मस्तांसोबत केली जायची. गरिबांना पैसे वाटणं, नोकऱ्या लावणं, दुसऱ्यांनी ताबा मिळवलेल्या जमिनी सोडवून देणं, कोर्टाच्या केसेसमध्ये आणि जेलमध्ये अडकलेल्यांना वकील लावून मदत करणं, यामुळे बाबा फर्जंद अडचणीत असलेल्यांसाठी मसिहा झाला होता. लोक त्याला बाबाजी म्हणून ओळखायला लागले. बाबाने पैसा, प्रसिद्धी आणि स्वतःच्या नावाची दहशत सोबतच कमावली होती. शिवाय त्यानं तयार केलेली माणसं राजकारणात जम बसवून होती. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. पण त्याच्या आयुष्यात सगळ्यात मोठी अडचण होती ती म्हणजे मोतीवाला ब्रदर्स. शहरातल्या सगळ्या ऑटोमोबाईल्स एजन्सीवर त्यांचा ताबा होता. मोतीवाला गँग व्यवसाय, उद्योग, दादागिरी आणि राजकारण या सगळ्यातच पुढं असल्याने ते बाबाजीला जड जायचे. अशातच अमानुल्ला मोतीवालाने 1985ची विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर जिंकल्याने मोतीवाला गँग जास्त स्ट्रॉंग झाली. यानंतर बाबाने स्वतः राजकारणात उतरायचं ठरवलं. तो 1990च्या निवडणुकीची तयारी करत होता. पण त्याआधीच आमदार अमानुल्ला मोतीवालाचा मुंबईला जाताना अपघाती मृत्यू झाला. यानंतर बाबा फर्जंदनेच त्याला संपवल्याचे आरोप झाले होते. कोर्टात केसही चालली, पण नंतर पुढं काहीच सिद्ध झालं नाही. बाबाचा सगळ्यात मोठा दुश्मन संपला होता. पण ज्या लोकांना त्याने मोठं केलं तेच त्याला किंमत देत नसल्यानं त्यानं राजकारणात यायचं ठरवलं. बाबाजीची राजकारणात एंट्री होण्याचा किस्सा सांगताना स्थानिक पत्रकार सांगतात की मुळातच हिंदुत्ववादी असल्यानं आणि त्याच्यासोबत काम केलेले बरेच लोक शिवसेनेत असल्यानं बाबानेही सेनेत प्रवेश करायचं ठरवलं. त्यासाठी तो बाळासाहेबांना भेटायला आणि 1990च्या निवडणुकीसाठी तिकीट मागायला मातोश्रीवर गेला होता. बाहेर सुरक्षा रक्षकांनी त्याला त्याची बंदूक जमा करायला सांगितली, पण त्यानं त्यासाठी नकार दिला. ज्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्याला हाकलवून दिलं. बाबाला ही गोष्ट अपमानास्पद वाटली, म्हणून बाबाने निवडणुकीत संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरला. त्यावेळी त्याला हरिण हे चिन्ह मिळालं होतं. पण या निवडणुकीत सेनेच्या चंद्रकांत खैरेंनी बाबाचा पराभव केला. या पराभवानंतर बाबा फर्जंदचा डाऊनफॉल सुरू झाला. निवडणुकीतल्या पराभवानंतर त्याच्या गँगमधले एक मेंबर फुटायला लागले. बाबाने मोठ्या प्रमाणात हिंदूंसाठी समाजकार्य केलं होतं, पण त्याच्या नावामुळं तो सगळ्यांना मुस्लिम वाटायचा, म्हणूनच घोळ होत होता. शेवटी बाबानेही राजकारणातून बाजूला होऊन आपला पजेशनचा धंदा सुरू ठेवला. पण पूर्वीप्रमाणे माणसं सोबत नसल्यानं धंदा मंदीत गेला. दरम्यान 1995ला त्याचे कुटुंबीय मोठे उद्योग उभारण्यासाठी पुण्यात शिफ्ट झाले. त्यांच्यासोबत बाबासुद्धा पुण्यात आला. पण धंदा सुरू ठेवण्यासाठी आपलं शहरात असणं गरजेचं आहे हे त्याला माहीत होतं, म्हणून तो पुन्हा एकदा संभाजीनगरात आला. त्याने पडेगाव भागात एका एकरात मोठा बंगला बांधून घेतला
आणि तिथेच तो राहायला लागला. पण दिवसेंदिवस बाबाचा प्रभाव कमी होत गेला. त्यानंतर बाबाने स्वतःला पडेगावच्या बंगल्यात कैदच करून घेतलं. त्याच्यासोबत त्याचे बॉडीगार्ड आणि एक महिला हेल्पर एवढेच लोक असायचे. त्याने बाहेरच्या जगाशी असलेला आपला संबंध पूर्णपणे तोडला. एवढा की नोटबंदी झाल्यावर जवळच्या 500 रुपयांच्या हजारो नोटा बदलून सुद्धा त्याने घेतल्या नाहीत. तो स्वतःला एवढं अलिप्त ठेवू लागला की संभाजीनगर शहरातले लोक त्याला विसरायला लागले. एकेकाळी बाबाच्या आदेशाशिवाय न चालणारं राजकारण आता त्याच्याशिवाय चालत होतं. पजेशनच्या कामात बऱ्याच छोट्या मोठ्या मेंबर्सनी एंट्री केली होती, म्हणून ती तरुण पोरं वय झालेल्या आणि कुणीच वारस नसलेल्या या कधिकाच्या डॉनला घाबरत नव्हते. मग धंदा पूर्णपणे बंद होण्याच्या आधीच बाबा स्वतःच धंद्यातून आऊट झाला. त्याला शुगरचा त्रास सुरू झाला. त्याचा हा आजार बरा झाला असता, पण आपण दवाखान्यात गेलो तर लोक आपला पैसा चोरून नेतील या भीतीनं तो बंगल्याच्या बाहेरच निघत नव्हता. मग त्याचा हाच आजार वाढत गेला आणि 15 जून 2026ला बाबा फर्जंदचा मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहावर पारसी परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. पण आयुष्यभर त्याने जेवढे लोक कमावले होते त्यापैकी निम्म्यापेक्षा कमी लोकांना त्याच्या मृत्यूची बातमी कळली होती. त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्यासोबत त्याची एक हेल्परच होती. कधी काळी संभाजीनगरवर ज्याचा होल्ड होता, ज्याने अनेकांची राजकीय करिअर सेट करून दिली, दहशतीसोबतच गरिबांचा मसिहा म्हणून ज्याची ओळख होती, त्या बाबा फर्जंदच्या मृत्यूची दखल सुद्धा कोणी घेतली नाही. एकेकाळी ज्याच्या परवानगीशिवाय संभाजीनगरचं पान सुद्धा हलत नव्हतं, त्याच बाबा फर्जंदच्या मृत्यूनंतर त्याच्या अस्तित्वाची आठवण करून दिली ती त्याच्या बंगल्यातून सापडलेल्या कोट्यवधींच्या घबाडानं. आता संपत्ती आणि दहशत कितीही मोठी असली तरी मागे राहिलाय तो फक्त बाबा फर्जंदचा इतिहास जमा झालेला इतिहास.